नमस्कार. इंद्रायणी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. आदू नाराज होऊन एका ठिकाणी उभे असतो. तितक्यात तिथे इंदू येते आणि आदूला असं नाराज बघून ती आदूला विचारते की आदू, तू इथे एकटाच का बसलाय? ते बघ, सगळी फंटा गँग बाहेर फटाका उडवते, चल तू पण. आणि काय रे आदू, आज दिवाळीचा दिवस आहे आणि तू शांत का आहेस असा? मेन माणसाकडून रट्टे खायचे आहेत का तुला? आणि आदू खाली मान घालून म्हणतो की रट्टे भेटले तरी चालतील, पण मला तिकडे नाही यायचं. यावर इंदू म्हणते की मेन माणूस म्हटला की ते करायचं, चल आता. मग आदू म्हणतो की इंदू, तुला माझा राग नाही आला का गं? मग इंदू आदूला विचारते की राग कसला रे? तर आदू म्हणतो की मी तुला कीर्तन करण्यापासून थांबवलं, याचं तुला काहीच वाईट नाही वाटलं? तर इंदू म्हणते की अरे, फ्रेंडचा अधिकार असतो तो. यावर आदू म्हणतो की नाही, पण मी चुकलो, सॉरी. मग इंदू म्हणते की आता नाटक नाही करायचं, चल लवकर, नाहीतर तुझे सगळे फटाके मी फंटा गँगला देईल, चल लवकर. मग इंदू थांबत म्हणते की पण मला नाही वाटत की तुझे फटाके फुटतील. मग आदू विचारतो की असं का? इंदू सांगते की फटाके ना फक्त हसणाऱ्याचीच फुटतात आणि तुझं तोंड बघ. मग आदू हसायला लागतो. मग इंदू म्हणते की आता फुटतील मग तुझे फटाके, आणि म्हणते की आता चल, फंटा गँग तुझी वाट बघते. मग इंदू आणि आदू दोघेही फटाके फोडायला तिथून जातात. आता आपण इकडे पाहतो की सगळे फंटा गँग फटाके उडवत असतात, मात्र करिश्मा सगळ्यांना त्रास देत असते. हे बघून पप्प्याला खूप राग येतो. पप्प्या रागाने करिश्मासमोर येतो. करिश्मा घाबरून तिथून पळायला लागते. हे बघून सगळी फंटा गँग हसायला लागतात. आता इकडे इंदू आणि आदूसुद्धा आलेले असतात आणि ते सुद्धा हे सगळं बघून हसायला लागतात. मग इंदू आदूला म्हणते की बघ, सगळे किती खुश आहेत ना, आणि तूच नाराज होतास आणि तिकडे तोंड पाडून बसला होतास. शोभतं का रे तुला? मेन माणसाचा बेस्ट फ्रेंड आहेस ना तू, विसरलास का? आता आदू इंदूला म्हणते की इंदू, हे बघ, हे फटाके माझे आहेत, हे आपण दोघे फोडूया. इंदू म्हणते की नको रे, तू फोड. तू फोडले काय आणि मी फोडले काय, एकच आहे. आता करिश्मा आणि पप्प्या एकमेकांकडे खूप रागाने बघत असतात. करिश्मा पप्प्याच्या हातातील फटाके घेऊन आदूच्या पायावर फेकते. हे बघून इंदू घाबरून करिश्माला म्हणते की अगं करिश्मा ताई, त्याला चटका लागला असता तर? आता यावर करिश्मा चिडून म्हणते की आणि ती जाऊन इंदूचा हात पिरगळते आणि म्हणते की मला शहाणपणा शिकवते काय? इंदूचा हात खूप दुखत असतो, ती ओरडायला लागते. तितक्यात तिथे आत्तोबा येतात. आत्तोबाला बघून करिश्मा पटकन इंदूचा हात सोडते आणि तिथून पळून जाते. आता आत्तोबा इंदूजवळ येऊन म्हणतात की काय गं इंदू, आज फटाके फोडत नाही का? मग इंदू म्हणते की नाही, आज मी लांबूनच बघते फटाके फोडताना. आत्तोबा इंदूला विचारतात की काय झालं, तुला तर खूप आवडतात ना फटाके फोडायला, मग आज काय झालं? यावर इंदू म्हणते की ते मी आज यावर आतोबा म्हणतात की आज बीज काही नाही, हे बघ, तुझ्या आतोबांनी तुझ्यासाठी फटाके आणलेत. मग इंदू फटाके बघून खूप खुश होते आणि म्हणते की थँक्यू आतोबा. तितक्यात तिथे व्यंको महाराज येतात आणि आतोबांकडे बघून म्हणतात की काय आतोबा? आणि ते आतोबांना रामकृष्ण हरी करतात आणि आतोबाला म्हणतात की काय धम्माल चालली ना पोरांची दिवाळीची, नुसता दंगा चाललाय. आतोबा, या पोरांना असं खेळताना पाहिलं ना तर मला सुद्धा आपले लहानपणीचे दिवाळीचे दिवस आठवतात. यावर आतोबा म्हणतात की हो ना, म्हणजे या सगळ्यांना खुश बघून एकदम मन प्रसन्न होऊन जातं बघा. मग व्यंको महाराज आतोबांना म्हणतात की पण आतोबा, आता या पोरांसारखी दंगामस्ती करू शकत नाही बरं का आपण आता. आणि ते इंदूकडे बघून म्हणतात आणि काय गं इंदू, तू इथे अशी का उभी राहिलेस? आता फटाके आणले आहेत ना आतोबांनी तुझ्यासाठी. मग इंदू तिथून निघून जाते. इंदू आणि सगळी फंटा गँग मज्जा मस्ती करत असतात. करिश्मा मात्र सगळ्यांकडे रागाने बघत असते. आता करिश्मा इकडे तिकडे बघते आणि तिथे पडलेली एक फटाक्यांची पिशवी घेते आणि त्यातील काही फटाके काढून हातात घेते. आता यानंतर आपण इकडे पाहतो की मोठ्या बाई अंताजींसोबत फोनवरती बोलत असतात आणि ते अंताजींसोबत फोनवरती भांडत असतात. आता करिश्मा मोठ्या बाईंच्या खोलीत फटाके फेकते. हे बघून मोठ्या बाई खूप घाबरतात आणि ओरडायला लागतात आणि इकडे तिकडे बघून कोण आहे म्हणायला लागतात. मात्र तिथे कोणीच नसते. मोठ्या बाई घाबरत बाहेर येतात आणि म्हणतात की कोण आहे? तर करिश्मा तिथून पळत चाललेली असते. मोठ्या बाई रागाने करिश्माला थांबवत म्हणतात की काय गं, माझ्या खोलीत फटाक्यांची माळ टाकलीस का? मग करिश्मा म्हणते की मी कशाला टाकेल, मला या घरात राहायचं आहे ना. यावर मोठ्या बाई म्हणतात की मग कोणी टाकले, पटकन बोल. मग करिश्मा म्हणते की मोठ्या बाई, ते इंदीने टाकले, मी स्वतः माझ्या डोळ्याने बघितलं आहे, ते बघा. असं म्हणून ती मोठ्या बाईंना इंदूकडे बघायला सांगते. मोठ्या बाई रागाने इंदूकडे बघत बाहेर येतात आणि मोठ्याने ओरडत म्हणतात की कुणाची हिंमत झाली माझ्या खोलीत फटाके टाकायची? मोठ्या बाईंचा आवाज ऐकून सगळेजण घाबरून एकमेकांकडे बघायला लागतात. प्रेमनाथ
शॉक होऊन मोठ्या बाईंकडे बघायला लागतो. आता सगळेच तिथे येतात आणि आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघायला लागतात. इंदूसुद्धा आश्चर्याने मोठ्या बाईंकडे बघत असते. आता मोठ्या बाई करिश्माकडे बघत म्हणतात की करिश्मा सांग, कुणी केलं आहे हे काम? करिश्मा घाबरून म्हणते की ते मी. ते यावर मोठ्या बाई रागाने म्हणतात की बकरी आहेस का गं तू? मी करायला? मी काय मी? तू केलं का? यावर करिश्मा म्हणते की मी नाही फोडले फटाके. मग मोठ्या बाई विचारतात की मग कोणी केलं? यावर करिश्मा इंदूकडे बघत म्हणते की इंदीने. सगळी फंटा गँग शॉक होऊन एकमेकांकडे बघायला लागते. करिश्मा मोठ्या बाईंना म्हणते की तिच्याकडेच फटाके आहेत, माझ्याकडे नाहीत. तिनेच फोडले असतील, ते बघा, ती ते उडवते. आता आतोबा रागाने करिश्माला म्हणतात की करिश्मा, इंदू असं करणं शक्यच नाही, उगाच काहीही बोलू नको. यानंतर वेंकू महाराज म्हणतात की वहिनी चिडू नका, पण इंदू असं का करेल? यावर मोठ्याबाई म्हणतात की बोलले, वेंकू भाऊजी बोलले. अहो तुम्ही मला काय विचारता? ज्यांनी केलं त्यांना विचारा ना. इंदू रडत रडत म्हणते की मोठ्याबाई, खरंच मी काहीच नाही केलं. आतोबा काहीतरी बोलणार तर मोठ्याबाई त्यांना थांबवतात. मोठ्याबाई रागाने इंदूजवळ जायला लागतात. आतोबा पटकन जाऊन इंदूच्या समोर उभं राहतात. मोठ्याबाई रागाने म्हणतात की आतोबा बाजूला व्हा. आतोबा मोठ्याबाईंना समजावत म्हणतात की मोठ्याबाई, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. पण मोठ्याबाई रागाने म्हणतात की आतोबा बाजूला व्हा. मग आतोबा इंदूसमोरून बाजूला होतात. मोठ्याबाई इंदूकडे बघतात आणि म्हणतात की ही नाही करू शकत असं. सगळेच मोठ्याबाईंकडे आश्चर्याने बघायला लागतात. मोठ्याबाई म्हणतात की ही करूच शकत नाही. अहो आतोबा, ही एवढीशी बारकी होती तेव्हापासून पाहते मी हिला, ही लाख खोड्या करेल, पण हे असं काम ती कधीच करणार नाही, मला माहिती आहे ना. सगळेच मोठ्याबाईंकडे खूप शॉक होऊन बघत असतात. मोठ्याबाई इंदूला म्हणते की इंदे, काय झालं एवढं घाबरायला? नीट उभी राहा, ताट कर, नाही त्याला डर कशाला? आणि हसत म्हणतात की ही असं करूच शकत नाही, माहिती आहे मला. आणि ते फटाक्यांकडे बघत म्हणते की टवाळखोर पोरांनो, फटाके जरा नीट फोडा. असे खोलीत वगैरे फटाके फोडायचे नसतात. ते रॉकेट उडवताना इकडचं तिकडं, तिकडचं इकडे काही व्हायला नको. कोणाला भाजणार नाही याची काळजी घ्या. आईबाबांच्या जीवाला घोर नका लावू. दिवाळी आहे, दिवाळीचा सण एकदम आनंदात साजरा करायचा सगळ्यांनी. आणि मोठ्याने म्हणतात की आता उडवा फटाके. इंदू आश्चर्याने मोठ्याबाईंकडे बघत असते. मग मोठ्याबाई आतमध्ये निघून जातात. करिश्मा मात्र खूप टेन्शनमध्ये आलेली असते. आतोबा आश्चर्याने म्हणते की मोठ्याबाईंना काय झालं आहे आज? पप्या म्हणतो की इम्रान, आज सूर्य पूर्वेला मावळला की काय? हे ऐकून सगळेच हसायला लागतात. पप्या म्हणतो की मोठ्याबाई एवढं का चांगलं बोलले इंदूशी? आणि मग ते सगळे फटाके फोडायला तिथून निघून जातात. प्रेमनाथ टेन्शनमध्ये आलेला असतो आणि तो स्वतःशीच म्हणतो की सासूबाईंचं वेगळंच असतं, पोटात एक आणि ओठात एक. कमालच झाली बाबा सासूबाईंची. नंतर आपण पाहतो की सगळी फंटा गँग मंदिरात फराळ करत असतात. नारायणी पप्याला फराळ वाढत म्हणते की अरे पप्या, हळूहळू खा, संपलं की परत देते. अजून कोणी सुरू पण नाही केलं तोपर्यंत तुझं संपलं पण. पप्या म्हणतो की अरे ते फराळ समोर आलं ना की माझं कंट्रोलच नाही होत. हे ऐकून सगळेच हसायला लागतात. पप्या म्हणतो की तू एक काम कर, सगळ्यांना वाढ आणि परत माझ्याकडे ये. नंतर वेंकू महाराज महाले सरांना म्हणतात की अहो महाले सर, सर्वांनी खायला सुरुवात केली, तुम्हीच काही खाल्लं नाही अजून, अहो करा की सुरुवात. महाले सर म्हणतात की महाराज, या सर्वांना असं आनंदात खाताना बघून माझं पोट भरलं. नुसता आनंदी आनंद आहे बघा सगळीकडे. आणि ते शकुंतलाला म्हणतात की बरं का वहिनी, या सर्वांना एकत्र आणून दिवाळीचा फराळ करणं ही एकदम एक नंबर आयडिया आहे बघा. शकुंतला हसत म्हणते की अहो नाही, ही माझी आयडिया नाही, ही यांची आयडिया आहे. या सर्वांनी एवढा सुंदर किल्ला बांधला ना, त्याचं कौतुक म्हणून हा सगळा अट्टहास. पण तुम्हाला खरं सांगू का मास्तर, मुलं इथं आली आहेत, हसतायत, खेळतायत, तीच खरी दिवाळी आहे की नाही आपल्यासाठी? महाले सर म्हणतात की अगदी खरं आहे हा वहिनी. तेव्हा तिथे अंताजीसुद्धा येतात आणि सर्वांना मोठ्याने हॅप्पी दिवाळी म्हणतात आणि विचारतात की काही कमी नाही ना, दिवाळीचा फराळ करताना लाजायचं नाही बरं का? आणि शकुंतला म्हणतात की आम्हाला पण द्या काहीतरी, आणि स्वतः पण एक चकली घेऊन खायला लागतात. आप्पा म्हणतात की वेंकू महाराज, कीर्तनात तुमचे अनेकदा अभंग ऐकले, आता या दिवाळीच्या फराळाप्रमाणे एखादं वेगळं गाणं होऊन जाऊ दे की. अंताजी म्हणतात की अहो खानदानी आहे आम्ही, उगा आहे का? आणि ते वेंकू महाराजांना म्हणतात की ए वेंकोबा, आपण लहान असताना दिवाळीच्या वेळी जी दिवाळीची गाणी म्हणायचो ना, ते म्हणून दाखव सगळ्यांना. वेंकू महाराजसुद्धा म्हणतात की दाखवा आता, या सगळ्यांना दाखवा आपल्या पेटीतला खजिना. मग अंताजी वेंकू महाराजांना म्हणतात की वेंकोबा कर सुरू.
पण गोपाळ थोडासा टेन्शनमध्ये येतो आणि इंदू त्याला असं टेन्शनमध्ये बघून म्हणते की काय रे गोपाळ, काय झालं, असं चाकचूक करायला काय झालं. गोपाळ म्हणतो की परत तेच तेच दिन दिवाळी सुरू होणार. इंदू म्हणते की हो, मला पण तेच वाटतं, त्यांचं दिन दिवाळी चालू होणार. त्यांचं बोलणं ऐकून व्यंको महाराज म्हणतात की गोपाळ, इंदू, तुम्हाला काय वाटतं, मला तेवढंच येतं का. आणि अंताजींना म्हणतात की दादा सांग जरा यांना. आणि ते म्हणतात की ऐका सगळ्यांनी नीट ऐका. आणि ते व्यंको महाराज म्हणायला लागतात की शेंबड्या इंदूचे शेंबडे नाक. सगळेच खुश होऊन व्यंको महाराजांकडे बघायला लागतात आणि हसायला लागतात. इंदू नाराज होत म्हणते की काय हो व्यंको महाराज. व्यंको महाराज पुढे म्हणतात की शेंबड्या इंदूचे शेंबडे नाक, तरीच तिला काल सांगत होतो पिऊ नको ताक. हे ऐकून सगळेजण हसायला लागतात. इंदू मात्र थोडीशी नाराज होते. आणि आजचा भाग